यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। उजनी धरणाचे केले जाणार सुरक्षा मूल्यांकन, डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। क्लायमेट चेंज तसेच अवेळी येणारा पाऊस याचा विचार करून आता देशभरातील धरणांचे धरण सुरक्षा कायद्यानुसार सुरक्षा मूल्यांकन केले जाणार आहे। या अंतर्गत महाराष्ट्रातील उजनी धरणासह राज्यातील 483 छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या धरणांचेही सुरक्षा विषयक ऑडिट 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण केले जाणार आहे। देशात सध्या सुमारे 6100 धरणे असून यातील 200 धरणांचे आयुष्य हे 100 वर्षांपेक्षा जास्त झाले आहे। जवळपास 1000 धरणे 100च्या उंबरठ्यावर आहेत। त्यामुळे AI तंत्रज्ञान, जिओ फिनिशिंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धरणाचे आयुष्य आणि सुरक्षितता यासाठी ऑडिट केले जाणार आहे। त्यानुसार कॉन्क्रीट, दगडी बांधकाम यासाठी योग्य दुरुस्ती, पुनर्बांधणी अथवा सुधारणा याची कार्यवाही केली जाणार आहे। पुणे जिल्ह्यातील पवना, खडकवासला, माणिकडोह, आंध्रा, वरसगाव डॅम, भामा, आसखेड अशा 6 धरणांचा यामध्ये समावेश असून सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचा देखील समावेश आहे। उजनी धरणाचे बांधकाम 1969 साली सुरू करण्यात आले आणि 1980 साली ते पूर्ण झाले। 121 TMC इतकी पाणी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणात सध्या 20 TMC इतका गाळ असल्याने निरी संस्थेकडून नमूद करण्यात आले होते। त्यामुळे आता जलसंपदा विभागाकडून होणाऱ्या या मूल्यांकनाच्या माध्यमातून उजनी धरणाचा अभियांत्रिकी अँगलने खूप महत्त्वाचा डेटा संकलित होणार हे नक्की। सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील भंगार चोरी प्रकरणी जगन्नाथ बनसोडे यांच्यासह 8 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। सोलापूर महापालिकेच्या नगरसेवकांना मिळाले आयडेंटिटी कार्ड आणि बॅच बिल्ला, तर झडपीच्या सदस्यांना वाहनांवर लावण्यासाठी प्रशासनाने वाटले स्टिकर्स। सोलापुरातून सकाळी पुण्याकडे जाणारी आणि पुण्याहून सायंकाळी सोलापूरकडे निघणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेसचे वेळापत्रक कोलमडले। काल मध्यरात्री सोलापुरात आली हुतात्मा एक्सप्रेस। सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून आता विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी करण्यात आला 60 कोटी रुपयांचा प्रस्ताव। सोलापूर शहरात नाईकवाडी, खानापुरे घाटे आणि क्षीरसागर या टोळीने दिलेले 96 बेकायदेशीर बांधकाम परवान्यांपैकी काही इमारतींचे बांधकाम आजपासून कोर्टाच्या आदेशानुसार पाडले जाणार। कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 52 43 65। हॉटेल सेंटर पॉइंट, सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त AC बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉल मध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर। संपर्क 70 58 65 28 75। सोलापूर महापालिकेच्या शाळांसाठी पहिल्या टप्प्यात 1 लाख पाठ्यपुस्तके मराठी केंद्र शाळा क्रमांक 6 मध्ये दाखल। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आहेत 616 मतदार। प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजा राऊत, राजन पाटील, शहाजी पवार यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता। उद्या सोलापूरचे औषध विक्रेते मोठ्या प्रमाणावर बंदमध्ये होण्यास सहभागी। 1200 मेडिकल्स बंद राहणार, मात्र 17 ठिकाणी अत्यावश्यक औषधे देण्याची सुविधा। सकाळी 4 पुतळा येथून काढला जाणार मूक मोर्चा। उजनी धरणाची पाणी पातळी पोहोचली -14% आजपासून पेट्रोल, डिझेल 90 पैशांनी महाग। मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.8 रुपये प्रति लिटर। एका आठवड्यात दुसऱ्यांदा वाढ।
भोंदू अशोक खरात आता ईडीच्या ताब्यात. 52 कोटींच्या व्यवहारामागे परदेशातून पळून जाण्याचा कट उघड. 65 बनावट खात्यातून उलाढाल. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने लातूरच्या आरसीसीच्या प्राध्यापक मोटेगावकरला ठोकल्या बेड्या. 9 दिवसांची सीबीआय कोठडी. मुलाला डॉक्टर करण्यासाठी 10 दिवस अगोदरच मोटेगावकर यांच्याकडे होत्या प्रश्नपत्रिका. 25 वर्षात 1500 कोटी रुपयांची उलाढाल आली चर्चेला. कोल्हापूर जिल्हा सहकारी उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील प्रशासकीय मंडळाच्या विरोधातील खटल्यात सर्किट बेंचमध्ये आज होणार सुनावणी. कोल्हापुरात हद्दवाढीवरून महापालिकेची महासभा 5 मिनिटे तहकूब. फसवणुकीचा आरोप करत काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव. महापालिका चौकात निदर्शने. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17 आणि 89 56 21 39 25. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. 26 मे पासून रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी 3 महिने राहणार बंद. पावसाळ्यातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. दुर्गराज रायगड प्लॅस्टिक मुक्त ठेवा. युवराज संभाजीराजे यांचे पुण्यातील शिवराज्याभिषेक नियोजन बैठकीत प्रतिपादन. महाराष्ट्र शासनाकडून श्री क्षेत्र भीमाशंकर आणि परिसराच्या विकासासाठी आणि पुनर्विकासासाठी आणि पुनर्वसनासाठी एकूण 173 कोटी रुपये मंजूर. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय. उद्या औषधाची दुकानं राहणार बंद. देशव्यापी बंदमध्ये पुणे जिल्ह्यातील 15,000हून अधिक विक्रेते होणार सहभागी. विमान निर्मितीत जागतिक नकाशावर पुणे. जी एरोस्पेस कडून पुण्यात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा. विमान इंजिनाच्या सुट्या भागांच्या निर्मितीला वेग. पुण्याचे जागतिक विमान निर्मिती क्षेत्रातील महत्त्व वाढणार. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पुण्यातील कोंढवा परिसरात काल सायंकाळी किरकोळ वादातून काही तरुणांनी कोयते फिरवत दहशत माजवल्याची धक्कादायक घटना. या घटनेदरम्यान मशिदीच्या इमामवरही हल्ला करण्यात आला. परिसरात तणावाचे वातावरण. भारत आणि स्वीडन या दोन्ही देशात आपल्या द्विपक्षीय संबंधाचा दर्जा उंचावून धोरणात्मक भागीदारीचा निर्णय. व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, इतर महत्त्वाच्या क्षेत्रांवर सविस्तर चर्चा. भारत सरकार रशियाकडून तेल खरेदी करणारच. ऊर्जा सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा ठाम निर्णय. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांची माहिती. ट्रम्प यांनी इराणवरील आजचा हल्ला टाळला. आखाती देशांच्या सांगण्यावरून निर्णय. म्हणाले, करार न झाल्यास सैन्य मोठ्या हल्ल्यासाठी तयार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.